नमस्कार, मी विलास सवाई सेक्टर 3 मध्ये राहतो। 1998 रोजी मी कोमामध्ये ॲडमिट झालो होतो। माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला वेळेवर मदत न मिळाल्यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन्स झाले। मुंबईवरून 3 लोक येऊन त्यांनी मला जसलोक हॉस्पिटलमध्ये कोमा कंडिशनमध्ये ॲडमिट केलं। कोमातून बाहेर आल्यानंतर लॉंग पिरियडमध्ये मी जसलोक हॉस्पिटलला होतो। कोमातून बाहेर आल्यानंतर माझ्या मनात ICUमध्ये असा विचार आला की मी परत गेल्यानंतर मी लोकांना मदत करणारी संघटना स्थापन करेल। आणि हा विचार घेऊन जेव्हा मी सेक्टर 3ला आलो, सर्वप्रथम मला पवार गुरुजी मिळाले आणि पवार गुरुजीसोबत एक पॉझिटिव्ह लोकांची टीम मिळाली। त्यांच्यासोबत माझा विचार मी शेअर केला आणि त्या लोकांनी माझा विचार उचलून धरला। पण हे कार्य करताना मला चिंता होती की या समाजामध्ये किती लोक माझं ऐकतील। पण मला एक गोष्ट कळून चुकली होती की समाजामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात, एक कन्स्ट्रक्टिव्ह, एक डिस्ट्रक्टिव्ह आणि एक नॉन ॲक्टिव्ह। ते काहीही करत नाही, पण ते कोणाला उपद्रव निर्माण करत नाही कमीत कमी। तर कन्स्ट्रक्टिव्ह लोक हे नेहमी समाजामध्ये कुठेही असले तरी काही ना काहीतरी काम करत असतात। त्यांच्या गुणांचा जर मी उपयोग करून घेतला आणि ह्या सगळ्या चांगल्या शक्ती, पॉझिटिव्ह थिंकर जर एका छत्राखाली आणले तर आपण ही संघटना काढू शकतो। ही प्रबळ इच्छा माझ्यामध्ये निर्माण झाली आणि सेक्टर 3चे जे जुने फाउंडर मेंबर होते या सगळ्यांच्या मदतीने एक लाईफ केअर युनिट नावाचा ग्रुप तयार झाला आणि लोकांना गॅरंटेड हेल्प इन इमर्जन्सी ही मदत करायला आम्ही सुरुवात केली। आज संस्थेचे 10-15 विविध प्रोजेक्ट आहे। 25 वर्षापासून ही संस्था अखंडपणे कार्यरत आहे। या संस्थेचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही सेवेचा मोबदला घेत नाही। न मोबदला घेता ही संस्था अखंडपणे आजपर्यंत चालू आहे। हे कार्य असेच चालू राहो आणि प्रत्येक सोसायटीच्या लोकांना जर या कार्याचा फायदा उचलायचा असेल तर त्यांच्या सोसायटीमध्ये असा ग्रुप निर्माण करून देणे हे आमच्या संस्थेचं कर्तव्य राहील। जय हिंद, जय भारत।